स्वागत आहे. सरांनी तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय ते सांगितलं. मी थोडक्यात तुम्हाला एक माहिती दिली. आम्ही प्रोजेक्ट कसा राबवतो. तर हे आपण तुम्ही जे चेंबरवरती पाईपलाईन बघता ते पनेल आहे. त्या पनेलच्या अंडर आपण ते पाणी इथं पुरवतो. प्रत्येक घराला तुम्ही लोक आता घर बांधल्यानंतर आपण ते लावतो, पण आपण लावल्यानंतर ते पाणी खाली सोडून देतो. तर तसं न सोडवलं जर तुम्ही घरात इथे असं टाकी केली मोठी किंवा असं हे चेंबर करून तेच पाणी तुम्ही जर बोरवेलला सोडलं किंवा विहीर असेल तर विहिरीत सोडलं तर तुम्हाला ते वर्षभर पाण्याची पातळी तुमची इथे कायम तशीच राहील. आता आम्ही ज्या बोरवेल केलेले आहे पुढचं पाणी ह्या चेंबरमध्ये साठून त्या बोरवेलला जातो. खालून पाईपलाईन केलेली आहे. त्या पाईपलाईनच्या अंदर आतमध्ये जाळ्या लावलेल्या आहेत दोन. कारण की पाण्यामध्ये जो कचरा तुम्ही इथे नंतर येताना बघा कवा इथे चेंबर मोठा आहे, कारण की सहज त्याच्यामध्ये जो गाळ साठेल, कचरा साठेल, पालापाचोळा असेल तो नीट काढता यावा त्या उद्देशाने आम्ही चेंबर मोठा केलेला आहे. आणि इथे दोन जाळ्या आहेत. त्या जाळ्यांच्या इथून पाणी गाळून त्या बोरवेलमध्ये जातं आणि परत बोरवेलच्या इथे मला जाळी लावलेली आहे. तर हेच पाणी आम्हाला वरती मिळतं. तर वर्षभर तुम्ही जसे आलेले आहेत तसं वर्षभर जनशिक्षणमध्ये कायमस्वरूपी अशा ट्रिप चालू असतात. राहण्याच्या राहण्याच्या दृष्टीने लोक येतात. तर राहण्यासाठी आल्यावरती त्यांना आंघोळीचं पाणी असेल तर गरम पाण्याची सोय केलेली आहे. तर गरम पाणी असो गार पाणी असो 24 तास तुम्हाला इथे पाण्याचं मुबलक पुरवठा इथे साधतो. तर इथे एक टाकी, ह्या टाकीमध्ये पाणी साठा होतो. ह्याच टाकीचं पाणी आम्ही वरती सोडतो. तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. तर तुम्ही घरी हे जर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जर प्रोजेक्ट केला तर तुमच्या घरी भांडी घासायला, कपडे धुवायला, ढोरे धुवायला किंवा आपल्याला बगीचामध्ये घालण्यासाठी तो वापर करता येतो. हे पाणी इथे जातं तर पाठचं पाणी त्या बाजूने सेम अशी हे केलेलं आहे चेंबर आणि ते त्या बोरवेलला सोडलेलं आहे. याचा अर्थ आम्ही हजारो लिटर जे पाणी पावसाचं पाणी जमिनीत जातं आणि असं पुरलं जातं तर त्याचा साठा आम्ही एकत्रित करून वर्षभर ते पाणी कसं रियूज करता येईल त्या उद्देशाने इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. तुम्ही घरी साधं तुमचं पिंप लावलं तर पिंपामध्ये आम्ही छोटा प्रोजेक्ट पिंपामध्ये केलेला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 पिंप लावून पाईपलाईन जोडलेली होती. जेणेकरून आम्हाला भांडी घासायला असेल तर पावसाळ्यात पाणी साठा या पद्धतीने सगळ्यांनी